मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपल्या समवेत आहेत निसर्ग सेवक नितीन मोहरे सर. नितीन मोहरे सरांनी खूप वृक्षारोपण केलेलं आहे. त्याचं संगोपन गेले कित्येक वर्ष करत आहेत आणि काल सुट्टीला इथं आल्यानंतर ते म्हणाले की माझ्या हस्ते देखील निसर्ग सेवा म्हणजे वृक्षारोपण करणं एक निसर्ग सेवा मानतात. तर निसर्ग सेवा झाली पाहिजे असं त्यांना वाटलं. मग त्यांनी आपल्या गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय बाबर, उपाध्यक्ष संतोष बर्गे यांचे संपर्क साधला आणि त्याच्यानंतर जाधव पोल्ट्री फार्म परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याचं मनोदय त्यांनी व्यक्त केलं. तर आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, पहिल्यांदा आपलं सहर्ष स्वागत ग्रुपच्या वतीनं. आणि आज आपण जाधव पोल्ट्री फार्म परिसरामध्ये आपण काही झाडांचं रोपण आपण करतो. पहिल्यांदा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि एकंदरीत या उपक्रमाविषयी आपण थोडंसं बोलावं ही विनंती करतो. नमस्ते, मी नितीन मोहरे गेले कोरेगावचा रहिवासी आहे आणि बरेच वर्ष या परिसरात मी येतोय. एकांबे परिसरात खूप छान डेव्हलपमेंट झाली आहे आणि खूप चांगला उपक्रम गोळे सरांनी मला सांगितला की आम्ही एक वृक्षारोपण करतोय आणि त्याला मग माझी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, म्हणून मग काल आल्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि या परिसरात आम्ही आधी जायचो तेव्हा सगळ्या दोन्ही बाजूनं इतकी छान शेती आहे, पण यातून जाताना उन्हाचे चटके जाणवायचे. पण आता मला वाटतं की पुढच्याच वर्षी इतकी छान झाडं लावलीत तर आम्ही सावलीतनं प्रवास करू आणि याचं सगळं श्रेय या एकांबे गावावाशांना जाईल आणि त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना नक्कीच याची आठवण राहील की खूप सुंदर परिसराला भेट दिली. आणि वृक्षारोपण करत राहा, काळाची गरज आहे. खूप थोडा वेळ राहिला आहे आपल्याकडे. या 10 वर्षात जर वृक्षारोपण नाही केलं आपण तर त्याचे त्रास आपल्या पुढच्या पिढीला जाणवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे जर वृक्षारोपण आपण केलं तर पुढच्या अनेक पिढ्यांना याचा लाभ होईल. मिनिमम 200 वर्ष ही झाडं जगणारी आहेत. अशी झाडं आपण आपल्याला नर्सरीच्या माध्यमातून मिळालेली आहेत. तर खूप छान वाटतं की या उपक्रमाचा मला भाग होता आलं. निसर्ग सेवेची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही कोणाचे वाढदिवस असतील किंवा त्याचप्रमाणे काल परशुराम बर्गे त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या मुलांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ 25 झाडांचं वृक्षारोपण केलं. महेश बर्गे यांनी रोपं दिलेली होती आणि ती लावणं सोपं आहे, पण त्यांचं संवर्धन करणं फार महत्त्वाचं आहे. तर त्यांनी पूर्णपणे जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि हे उपक्रम बघितल्यानंतर अनेक जण म्हणतात की आम्ही पण वृक्ष देतो तुम्हाला. तर नंदकुमार भुतकर देखील ते म्हणाले, आत्ताच म्हणाले की माझ्या वतीनं मी 10 झाडं देणार आहे तुम्हाला. म्हणजे असे चांगले बरेच जण आपल्याला सहकार्य करतात. सर, आपण मोहरे सरांचा आभार मानावेत. आज गुड मॉर्निंग आणि इव्हिनिंग ग्रुपच्या वतीनं जसं गेले 15 दिवस 1 महिना झालं आपण इथं वृक्षारोपण करतो या परिसरामध्ये. आणि आपल्या कोरेगावचे सुपुत्र नितीन मोहरे सर यांनी या ठिकाणी मनोदय व्यक्त केला की आपलं हे काम बघून त्यांना सुद्धा वाटलं आपण पण ह्यामध्ये आपल्या खारीचा वाटा असावा, म्हणून त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वइच्छेनं त्यांनी अध्यक्षांशी संपर्क साधला आणि वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल या ग्रुपच्या वतीने आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि असंच कार्य तुम्ही चालू ठेवा आणि इतरांना प्रेरणा द्या. आपले विचार खूप चांगले आहेत आणि आपला परिसर ग्रीन कोरेगाव सिटी होण्यासाठी आपण पुढं होऊन हे जे काम करताय त्याला शुभेच्छा. तुमच्या शुभेच्छा आणि तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि साळुंके साहेब, विशेष करून रोहन आणि सचिन दादांचा परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पण आभार मानलं पाहिजे. आपण बोला. आज गुड मॉर्निंग या ग्रुपला नितीन मोहरे सरांनी एक असं वृक्षारोपणचं एवढं मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांची इच्छा होती की त्या परिसरातच वृक्षारोपण करावं पोल्ट्री इलाक्यात. पोल्ट्रीचे स्वतः मालक रोहन जाधव यांच्या इच्छेनुसार इथं आज वृक्षारोपण आपण करत आहोत आणि त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या मावशी इथं आल्याबद्दल त्यांचा बी खूप खूप आभार आम्ही मानत आहोत. बंद करा, तुम्ही जा, बंद करा. तर खास करून हा उपक्रम बघितल्यानंतर अनेक जण थांबतात इथं आणि या ग्रुपचा एक भाग होण्याचा म्हणजे त्यांची देखील इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते. तर आत्ता अनुज देखील आलेला आहे. तर मी पुन्हा एकदा निसर्गसेवक नितीन मोहरे सर त्याचप्रमाणे पूर्ण जाधव परिवार यांचा आभार मानतो या ग्रुपच्या वतीनं.
आणि निश्चितपणे या रोपांची निगा त्यांच्या माध्यमातून राहील. सचिन दादा सांगतील त्याच्याविषयी, तर अशी विनंती करतो. तर रोहन दादा पण काळजी घ्या. धन्यवाद.